श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत. नवमोध्याय. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. तियेची घेऊनी गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुनी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागूनी द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी तुके करीन 2 सहस्र रुपये घाल की. ते म्हणती वाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 6 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊनी करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामींप्रती कार्यापुले करीन. मग एके दिवशी यती बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन, परी पूर्वकर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुनी मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी, आले शेखनुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचीत निजले छाटी टाकोनी. सेवेकरी शंकररावांसी म्हणती, लीला करुनी ऐशी चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊनी पुढे चालले. शंकररावे तया दिवशी खाना दिधला फकीरांसी, आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधीपळे आपणचे. स्वामी वचनी धरुनी भाव, औषध घेती शंकरराव. तयांसी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शना आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुने गच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली. मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखविले जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुने गच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामीचरित्र तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधिती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या. श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथासंमत. सदा परिसोत भाविक भक्त. नवमाध्याय गोढा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.